मी कॉम्रेड शिवाजी मगदूम, लालबोटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटना, कोल्हापूर जिल्हा जनरल सेक्रेटरी, शीटूचा राज्य पदाधिकारी आणि महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशनचा राज्य उपाध्यक्ष। आज आपल्यासमोर येण्याचं मुख्य कारण महाराष्ट्र शासनानं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळासाठी 4 नवीन निर्णय केलेले आहेत आणि 4 नवीन परिपत्रक आज जारी केलेले आहेत। त्यामध्ये ही जी परिपत्रक आहे त्यामध्ये शैक्षणिक सहाय्य योजना, प्रसूती सहाय्य योजना, निवृत्ती वेतन योजना आणि मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजना अशा नावाने ती परिपत्रकं काढलेली आहेत। आता ही परिपत्रकं काढत असताना अचानक ही परिपत्रकं का काढली, त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण काय, तर केंद्र सरकारनं 21 नोव्हेंबर 2025 रोजी ज्या काही 4 संहिता आणल्या त्यामधलाच एक भाग म्हणजे सामाजिक सुरक्षा संहिता आणि त्या सामाजिक सुरक्षा संहितेला अनुसरून खरं म्हणजे ही 4 परिपत्रकं काढलेली आहेत। आणि ही 4 परिपत्रकं काढत असताना योजनांच्या मध्ये जे काही मुख्य बदल झालेले आहेत ते मी आपल्याला सांगण्यासाठी खरं म्हणजे आजचा हा व्हिडिओ या लालबोटा YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आणत आहे। त्यामध्ये शैक्षणिक सहाय्य योजनेमध्ये बांधकाम कामगारांना पूर्वी पहिली ते 8वी पर्यंत, पहिली ते 5वी पर्यंत, पहिली ते 7वी पर्यंत 5,500 रुपयाचा लाभ मिळायचा, 8वी ते 10वी पर्यंत 5,000 रुपयाचा लाभ मिळायचा, 10वी 12वीला 50% पेक्षा जास्त मार्क काढले तर 10,000 रुपयाचा लाभ मिळायचा, 11वी 12वी साठी 10,000 रुपयाचा अर्थसहाय्य मिळायचं, FY SY TY साठी 20,000 रुपयाचा लाभ प्रत्येक वर्षाला मिळायचा, मेडिकल साठी 1 लाख रुपयाचा आणि इंजिनिअरिंग साठी 60,000 रुपयाचा लाभ मिळायचा। परंतु त्यामध्ये बरेच बदल आता या महाराष्ट्र शासनाने यामध्ये केलेले आहेत। ते बदल मी आपल्याला सांगतो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर ऐकला तर यामध्ये काय बदल झालेले आहेत आणि आपण यामध्ये कुठल्या योजनेसाठी पात्र आहे ते आपल्याला आपल्या निदर्शनाला येईल। तर यामध्ये शैक्षणिक सहाय्य योजना जी आहे त्या शैक्षणिक सहाय्य योजनेमध्ये पहिली ते 8वी पर्यंत पूर्वी जे काय पैसे मिळायचे ते यावेळी यामध्ये बंद करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये त्यांनी नमूद केले की शिक्षण हक्क कायदा 2009चा जो काय त्या कायद्याप्रमाणे वय वर्ष 6 ते 14 वयोगट म्हणजेच इयत्ता पहिली ते 8वी पर्यंत सर्व मुलांना शिक्षण मोफत आहे आणि त्यामुळे तिथं काय पैसे द्यायची गरज नाही आणि म्हणून त्यांनी त्या बदल्यात किट देण्यासंबंधीचा निर्णय केलेला आहे। आणि 9वी पास जर मुलगा झाला असेल आणि तो मुलगा 10वीला गेल्यानंतर त्या मुलांच्यासाठी 20,000 रुपयाचा लाभ देण्याचा निर्णय कल्याणकारी मंडळाने घेतलेला आहे। म्हणजे आता पहिली ते 8वी पर्यंत 1 रुपयाचा लाभ मिळणार नाही, ते किट मिळेल असं म्हटलेलं आहे। आणि 9वीला जर मुलं असतील आणि ती जर मुलं 10वीला गेली त्यामध्ये 9वीचं शाळेचं ओळखपत्र आणि 9वी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका जोडल्यानंतर 10वीला गेल्यानंतर मुलगा त्याला 20,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे, शैक्षणिक लाभ मिळणार आहे। त्यानंतर 11वी उत्तीर्ण झालेल्या मुलाला म्हणजे मुलगा 12वीला गेल्यानंतर त्याला 25,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आता त्यानंतरची जी शैक्षणिक योजना आहे त्यामध्ये डायरेक्ट त्यांनी वैद्यकीय पदवी सहाय्य योजना असं म्हटलेलं आहे, त्यामध्ये 1 लाख रुपये मिळणार आहे। आता ते डायरेक्ट 1 लाख रुपयाचा लाभ मिळणार आहे, परंतु ग्रॅज्युएशनच्या मुलांना काय मिळणार आहे त्याच्या संबंधी काय दिलेलं नाही, ITIच्या मुलांना काय मिळणार आहे त्याच्या संबंधीचं काय दिलं नाही, डिप्लोमाच्या मुलांसाठी काय मिळणार आहे त्याच्या संबंधीच्या योजनेमध्ये काय नाही आहे, या परिपत्रकामध्ये काय नाही आहे। खरं म्हणजे ग्रॅज्युएशन होणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, ग्रॅज्युएशन होणाऱ्या मुलांना तुम्ही काय देणार आहे ते यामध्ये नमूद करायला पाहिजे होतं। ITI डिप्लोमा होणाऱ्या मुलांसाठी काय अर्थसहाय्य करणार आहे त्याचा यामध्ये उल्लेख व्हायला पाहिजे होता, परंतु तो सुद्धा उल्लेख यामध्ये झालेला नाही। तर डायरेक्ट मेडिकलसाठी जी काही मुलं शाळेला जातात त्यांना 1 लाख रुपये त्यांना शैक्षणिक खर्चासाठी मिळणार आहेत आणि अभियांत्रिकीसाठी जी मुलं जाणार आहेत त्यांना 60,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आता हे अभियांत्रिकीला जाणाऱ्याला 60,000 रुपये मिळणार आहे, परंतु डिप्लोमाला जाणाऱ्याला काय मिळणार आहे, ITIला जाणाऱ्याला काय मिळणार आहे, हा खरं म्हणजे यामध्ये मोठा प्रश्न आहे। तर ह्या ज्या योजना आहेत ह्या योजना आपण खऱ्या अर्थाने लक्षात घ्यायला पाहिजे। ज्या योजना आता लागू केलेल्या आहेत यामध्ये नवीन जो बदल झालेला आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेमध्ये सर्वात मोठा नवीन बदल जो झाला आहे तो निवासी सैनिक शाळांच्या शिक्षणाकरता पूर्वी सहाय्य नव्हतं, परंतु आता त्यामध्ये सहाय्य देण्यात आलेलं आहे। त्यामध्ये ट्युशन फी जी आहे ती देण्याचा निर्णय या कल्याणकारी मंडळाने घेतलेला आहे, किंवा शासन मान्यता प्राप्त अनुदानित विनाअनुदानित शैक्षणिक शाळा ज्या आहेत त्यांना जे मिळणारं अनुदान आहे
त्यांना त्या मुलांसाठी पूर्वी काय नव्हतं, तर ते 10,000 रुपये देण्याचा संबंधीचा निर्णय कल्याणकारी मंडळानं यामध्ये घेतलेला आहे. तसेच परदेशात जी शिकण्यासाठी जातात, मग पदव्युत्तर पदवी असेल किंवा PhD असेल, तर त्यासाठी सुद्धा या कल्याणकारी मंडळामध्ये योजनेची तरतूद झाली आहे. त्यामध्ये ट्युशन फी त्या विद्यापीठाला थेट वर्ग केली जाणार आहे. जे प्रवास भत्ता, विमा आणि इतर शुल्क सुद्धा अदा करण्याचा निर्णय या शैक्षणिक सहाय्य योजनेमध्ये त्यांनी घेतलेला आहे. तर ह्या शैक्षणिक सहाय्यामध्ये झालेले हे बदल आहेत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजेत. दुसरी जी योजना आहे ती महिला बांधकाम कामगारांसाठी प्रसूती योजना. आता पूर्वी बांधकाम कामगाराची पत्नी जर नोंदीत असेल, बांधकाम कामगार नोंदीत असेल तर त्याच्या पत्नीला, आणि महिला नोंदीत असेल तर तिला स्वतःला प्रसूती लाभ मिळत होता. परंतु आज जो शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये फक्त महिलांसाठी, महिला बांधकाम कामगार नोंदीत असेल तर तिला प्रसूती लाभ मिळणार आहे. पूर्वी सीझरसाठी 15,000 20,000 रुपये मिळायचे, नॉर्मलसाठी 15,000 रुपये मिळायचे. परंतु या योजनेमध्ये त्यांनी 25,000 रुपये देण्याचा निर्णय यामध्ये त्यांनी केलेला आहे. तर ही सुद्धा योजना आपण लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरं निवृत्ती वेतन जी योजना आहे, निवृत्ती वेतन योजनेमध्ये बांधकाम कामगारांना पेन्शन मिळाली पाहिजे, ही लालमोठा बांधकाम कामगार संघटनेची शिटूची अगदी मंडळ स्थापनेपासूनची मागणी होती. आणि त्यामध्ये आज जी योजना आपल्या समोर आलेली आहे त्यामध्ये 20 वर्षे बांधकाम कामगार सलग जर नोंदीत असेल तर त्याला 12,000 रुपये. ही योजना करत असताना खरं म्हणजे 20 वर्षापूर्वी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळच नव्हतं, म्हणजे नोंदणीच नव्हती. नोंदणी सुरू झाली ती 2011ला सुरू झाली, आणि 2011 ते 2026 हा काळ किती महिन्याचा होतोय, तर किती वर्षाचा होतोय, 15 वर्षाचा काळ होतोय. परंतु हे 20 वर्ष टाकले, म्हणजे जर 100% पेन्शन जर घ्यायची असेल बांधकाम कामगाराला तर ती 2031ला मिळणार आहे, 31-32ला मिळणार आहे 12,000 रुपये. तर 10 वर्षे बांधकाम कामगार नोंदीत असेल तर 6,000 रुपये मिळणार आहे, 15 वर्ष नोंदीत असेल तर 9,000 रुपये मिळणार आहे, आणि 20 वर्षापेक्षा जास्त नोंदीत असेल किंवा 20 वर्ष नोंदीत असेल तर 12,000 रुपयेचा पेन्शनचा लाभ त्या बांधकाम कामगाराला मिळणार आहे. तर अशा पद्धतीची पेन्शनची योजना आणलेली आहे. आणि चौथं परिपत्रक जे काढलेलं आहे ते मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजना. आता या मृत्यू सहाय्य आणि दिव्यांग सहाय्य योजनेमध्ये सुद्धा त्यांनी बदल केलेला आहे. पूर्वीच्या मृत्यू सहाय्य दिव्यांग सहाय्य योजनेमध्ये मृत्यू लाभामध्ये पूर्वी 50 वर्षातील बांधकाम कामगार जर असेल तर 10,000 रुपये अंत्यविधीसाठी आणि 24,000 रुपये वारसाला सहाय्य हे प्रत्येक वर्षी म्हणजे 5 वर्षापर्यंत मिळत होतं. असं पहिल्या वर्षी 34,000 आणि पुढच्या 4 वर्षापर्यंत 24,000 रुपये मिळत होतं. परंतु आता त्या नवीन कायद्यामध्ये बदल झालेला आहे, आणि पहिल्या कायद्यामध्ये 50 वयापेक्षा जास्त, 51 वयापेक्षा जास्त वय 60 वर्षापर्यंत जर असेल तर 2 लाख रुपये नैसर्गिक मृत्यूसाठी आणि 24,000 रुपये वर्षाला पेन्शन 5 वर्षापर्यंत आणि 10,000 रुपये अंत्यविधीसाठी, असे पहिल्या वर्षी 2,34,000 आणि 4 वर्षे 24,000 रुपये पेन्शन त्याच्या वारसाला मिळत होती. तर त्यामध्ये आता पूर्णतः बदल केलेला आहे, आणि त्यामध्ये बदल करून त्यामध्ये बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू जर झाला तर नैसर्गिक मृत्यू झालेल्या बांधकाम कामगाराला 3.5 लाख रुपये चा लाभ मिळणार आहे, आणि तो एकदाच मिळणार आहे. त्यामध्ये वर्षाला अर्ज करायची गरज नाही. त्यामध्ये अट एक घातलेली आहे की बांधकाम कामगार किमान 3 वर्ष मंडळाकडे नोंदीत असायला पाहिजे, अशी अट त्यामध्ये घातलेली आहे. तर या योजनेचा 3.5 लाख रुपये एकदाच मिळणार आहेत आपल्याला. आणि त्यानंतर पण यामधली दुसरी अट एक काढून टाकलेली आहे. पूर्वीच्या योजनेमध्ये 50 वर्षापर्यंतच्या कामगाराला फक्त पहिल्या वर्षी 34,000 आणि 24,000 रुपये 4 वर्षे मिळायचे. पण या योजनेमध्ये नैसर्गिक मृत्यू झालेल्या सर्व वयाच्या वयोगटातील कामगारांना 60 वर्षापर्यंतच्या 3.5 लाख रुपये मिळण्याचा निर्णय यामध्ये घेतलेला आहे. आणि अपघाती मृत्यू जो आहे, अपघाती मृत्यूमध्ये जर बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाला तर 6,50,000 रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये पोलिसांचा पंचनामा, बांधकाम कामगाराचा मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, वारसदाराचे आधार कार्ड आणि वारसदाराच्या बँक खात्याचा तपशील, एवढं हे डॉक्युमेंट त्यासाठी लागणार आहे. आणि सर्व योजनेसाठी 1 वर्षाच्या आत योजनेला 1 वर्षाच्या आतमध्ये अर्ज, मृत्यू झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये लाभासाठी अर्ज त्या कामगारांनी करायचा आहे. अशा पद्धतीची योजना यामध्ये आणलेली आहे. दुसरं दिव्यांग सहाय्य योजना जी आहे ती म्हणजे 75% अपंगत्व जर आलं, दिव्यांग जर कामगार असेल तर त्या कामगाराला 75% अपंगत्व आलेल्या कामगाराला 2 लाख रुपयेचं अर्थसहाय्य हे कल्याणकारी मंडळाकडून मिळणार आहे.
तर अशा पद्धतीचे 4 संहिता या ठिकाणी आपल्या समोर आणलेल्या सामाजिक सुरक्षा संहिता हे 4 वेगवेगळ्या नमुन्यामध्ये त्यांनी विभागलेले आहेत. त्यामध्ये दिव्यांग सहाय्य योजना, निवृत्ती वेतन योजना, प्रसूती सहाय्य योजना आणि शैक्षणिक सहाय्य योजना अशा पद्धतीच्या 4 योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत. हे सगळं करत असताना बांधकाम कामगारांना आज आवश्यक काय आहे? बांधकाम कामगारांना जे आवश्यक आहे तो आज सेवा हमी कायदा आवश्यक आहे. सेवा हमी कायद्याचं यामध्ये अजून कुठेच तरतूद केलेलं नाही, त्याचं परिपत्रक काढलेलं नाही. माझी कल्याणकारी मंडळाला विनंती आहे, सरकारला विनंती आहे, सेवा हमी कायद्याची जर अंमलबजावणी तुम्ही केला तर बांधकाम कामगारांना लाभाची वाट बघावी लागणार नाही. जर बांधकाम कामगाराच्या जर एखाद्या मृत्यू झाला तर वारसाला 30 दिवसाच्या आतमध्ये सेवा हमी कायद्यानं पैसे मिळून जातील. बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण पोर्टलला अर्ज आल्यानंतर त्याला 60 दिवसाच्या आतमध्ये त्याचं नोंदणी नूतनीकरण होऊन जाईल आणि लाभाचे अर्ज, शैक्षणिक लाभ किंवा बाकीचे जे लाभ आहेत, इतर लाभ आहेत, ते सेवा हमी कायदा जर लागू केला तर 90 दिवसामध्ये कामगाराच्या खात्यावर त्याचे पैसे जातील. त्यामुळे सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. माझी सर्व महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांना विनंती आहे की आपण सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणं गरजेचं आहे. या सरकारच्या विरोधामध्ये संघर्ष केल्याशिवाय सरकार खरं म्हणजे बांधकाम कामगारांसाठी सेवा हमी कायदा जो काही झालेला आहे कल्याणकारी मंडळासाठी त्याची अंमलबजावणी करणार नाही. त्यामुळं भविष्यात रस्त्यावर उतरून सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी ताबडतोबीने करा. नोंदणी नूतनीकरणाचे अर्ज ताबडतोबीने निकालात काढा. ही मागणी घेऊन आपल्याला रस्त्यावर उतरायला लागणार आहे. कारण नोंदणी नूतनीकरण एक बाजूला हे म्हणतात की 1 वर्षाच्या आत कामगारांना लाभासाठी अर्ज करायला पाहिजे, परंतु आज अर्ज जर एखादा सबमिट करायचं म्हटलं, नोंदणीचा किंवा रिन्युअलचा अर्ज सबमिट करायचं म्हटलं तर डिसेंबर शिवाय तारखा मिळत नाहीत. म्हणजे आज जुलै आहे, 6 महिन्यानंतरच्या तारखा मिळणार आणि ज्याचे स्लॉट बंद आहेत त्याला रिन्युअलच करता येत नाही, अशी परिस्थिती आज तयार झालेली आहे. आज जर स्लॉट ओपन झाले तर जानेवारी 2027च्या तारखा कामगारांना मिळणार आहेत आणि 2027च्या तारखा मिळाल्यानंतर 2027ला त्याचं व्हेरिफिकेशन होणार आणि त्यानंतर नोंदणी अधिकाऱ्यांना तपासायला जो काही वेळ जाणार आहे त्यामध्ये बराच वेळ जाणार आहे आणि या नूतनीकरण ऍक्सेप्ट व्हायला तिथून पुढे 6 महिने म्हणजे 1 वर्षाचा काळ हा त्याला नूतनीकरण होण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे मंडळाला विनंती आहे ही जे यामध्ये जी काय अट गाठलेली आहे, तुम्ही 1 वर्षाच्या आतच अर्ज भरला पाहिजे, ती अट तुम्ही ताबडतोबीने शिथिल करायला पाहिजे. कारण मयत कामगारांसाठी तर त्या शिथिलच करायला पाहिजे. कारण एखादा कामगार अपघातामध्ये मयत झाला असेल किंवा नैसर्गिक मृत्यू झाला असेल तर ते कुटुंब त्या दुःखातनं सावरायला आणि त्या दुःखातून बाहेर यायला किमान 1 वर्ष होऊन जातं. कारण तरणताट जर कामगार आपल्या घरातला मेला असेल, करता पुरुष जर गेला असेल तर त्या महिलेला किंवा महिला जर घरातनं दगावली असेल तर त्या विदुर पुरुषाला त्या दुःखातनं बाहेर येण्यासाठी जो काही विलंब लागतो त्या विलंबाचा किमान विचार करून ही 1 वर्षाच्या आतमध्ये लाभाचे अर्ज भरायला पाहिजेत, ती अट ताबडतोबीने रद्द करावी आणि सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करावी. एवढी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला विनंती